आदाब नाजरीन, फ्रीडम न्यूज में आप सभी का इस्तकबाल है। सऊदी अरब में मदीना मुनव्वरा के करीब उम्रा ज़ायरीन की बस का दिलखराज सड़क हादसा, 45 उम्रा ज़ायरीन शहीद। कर्नाटक हुबली से ताल्लुक रखने वाले अब्दुल गनी शिरहती शहीदों में शामिल। तफसीलात के मुताबिक 16 और 17 नवंबर की दरमियानी रात तकरीबन 1:30 बजे सऊदी अरब के शहर मदीना से तकरीबन 25 किलोमीटर पहले मक्का से मदीना की तरफ सफर करने वाली बस अचानक एक डीजल के टैंकर से टकरा गई, जिसके नतीजे में एक खौफनाक आग भड़क उठी और चंद ही मिनटों में देखते ही देखते आग के शोलों ने पूरी बस को अपने लपेटे में ले लिया। बस में तकरीबन 46 ज़ायरीन सफर कर रहे थे, जिसमें से 45 ज़ायरीन शहीद हो गए और मोहम्मद अब्दुल शोएब नामी शख्स मौजिज़ाती तौर पर बच गया, जो हॉस्पिटल में तशवीशनाक हालत में ज़ेरे इलाज है। इस हादसे की खबर ने पूरी दुनिया खुसूसन मिल्लत इस्लामिया के दिलों को गहरे गम और सदमे से भर दिया। इस हादसे में कर्नाटक हुबली से ताल्लुक रखने वाले अब्दुल गनी शिरहती भी हादसे में शहीद हो गए। बस हादसे की इत्तला मिलते ही अब्दुल गनी शिरहती के अहले खाने पर सदमा तारी हो गया और इलाके में गम की लहर दौड़ गई। बताया गया है कि अब्दुल गनी शिरहती 6 माह कबल रोजी कमाने के लिए सऊदी अरब गए थे और कुछ दिन कबल उम्रा की सादत हासिल करके दिल में रोज़ा मुबारक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दीदार की तड़प लिए दुरूद और सलाम पढ़ते हुए मदीना के सफर के लिए रवाना हुए थे। अब्दुल गनी की हादसे में शहादत की इत्तला मिलते ही MLA प्रसाद अबैया, हुबली अंजुमन इस्लाम के सदर AM हिंदेसगिरी अल्ताफ हल्लूर, हुबली दरवात के पुलिस कमिश्नर N शशि कुमार, कांग्रेस पार्टी लीडर्स और अंजुमन इस्लाम के अरकान फौरी अब्दुल गनी के घर जाकर उनके अहले खाना से मुलाकात की और उन्हें ताज़ियत पेश की। इस मौके पर MLA प्रसाद अबैया ने कर्नाटक कैबिनेट मिनिस्टर जमीर अहमद खान से बात करके जंगी खतूत पर कार्रवाई करते हुए अब्दुल गनी के घर वालों से 3 अफराद को सऊदी अरब के शहर मदीना रवाना किया, ताकि वो अब्दुल गनी के आखिरी रस्मात को अदा कर सके। आइए देखते हैं ये खुसूसी रिपोर्ट। इसी तरह की अहम खबरों के लिए फ्रीडम न्यूज को यूट्यूब पर सब्सक्राइब करें, फेसबुक पर लाइक करें, इंस्टाग्राम और ट्विटर पर फॉलो करें। कल रात को बात करी 3 बजे, फिर सुबह में कॉल आया। वो हैदराबाद वाले भी थोड़े हैं, उनके साथ गए थे। वहाँ जाके वो उनको मालूम पड़ा उनकी कितने 18 मेंबर्स है हैदराबाद वालों के, उनके 18 मेंबर्स पूरे जल गए। हाँ, उनका एकला ही आदमी है। वो फोन करके बोले ऐसा ऐसा हादसा हुआ बोल के। लास्ट अब्दुल गनी शिरहती। जाने के लिए क्या बंदोबस्त करते थे? हाँ, MLA साहब गाड़ी सब फ्लाइट गाड़ी सब बंदोबस्त करके दे रहे हैं। कितने लोग जाने में? 3 लोग जा रहे हैं। हाँ। अब्दुल गनी शिरहती। हाँ, मैं एकला 3 महीना है। ಅಂದ್ರೆ ಈ ಮೆಕ್ಕಾಕ್ ಹೋದಂತ ಆ ಒಂದು ಏನು ಸುಮಾರು 32 ಜನ ಆ ಒಂದು ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಬಸ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಅದು ಸುಮಾರು 15 ಜನ ಏನು ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಗನಿ ಶಿರಟ್ಟಿ ಅನ್ನುವಂಥವ್ರು ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ನನ್ನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿದ್ದಂತ ಒಬ್ಬ ಏನು ಗಣೇಶ್ ಪೇಟಿನ ನಿವಾಸಿ, ಅವರ ಒಂದು ಇದರ ಈ ಒಂದು ಏನು ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರು ಕೂಡ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ದಾರೆ. ಇದು ತಿಳಿದ ತಕ್ಷಣ ನನಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂತು. ತಿಳಿದ ತಕ್ಷಣ ನಾನು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಡಿಸಾಸ್ಟರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆದಂತ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮುನೀಶ್ ಮುದ್ಗಲ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಕಮಿಷನರ್ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ, ಜೊತೆಗೆ DC ಅವರಿಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ. ಅವರೆಲ್ಲ ಕೋಆರ್ಡಿನೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಾಡಿ ಬಗ್ಗೆ ಏನೇನಾಗಿದೆ, ಯಾವ ಒಂದು ಕಂಡೀಷನ್ ಇದೆ, ಏನಾಗಿದೆ, ಬರ್ನ್ ಎಷ್ಟಾಗಿದೆ ಏನು ಅನ್ನೋಂಥದ್ದೆಲ್ಲ ನೋಡಿಕೊಂಡು ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರು ನಾನು ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ಮೇಲೆ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರು ಕೆಲವರು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅವರು ನನಗೆ ಆ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದ ಮೇಲೆ ನಾನು ನಮ್ಮ ಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಫೋನ್ ಮುಖಾಂತರ ಮಾತಾಡಿದ್ಮೇಲೆ ಅವರು ಎಲ್ಲನೂ ಆ ಕುಟುಂಬದ ಎಷ್ಟೇ ಸದಸ್ಯರು ಹೋಗ್ತಾರಂದ್ರೂ ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತ ವೀಸಾ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ನಾನು ಅವ್ರನ್ನ ಕಳಿಸುವಂತ ಕೆಲಸ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಕುಟುಂಬದ ಎಲ್ಲರೂ ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ಇಲ್ಲ, 3 ಜನ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂದಿದ್ದಾರೆ. 3 ಜನರದ್ದು ನಾನು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಗಾಡಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಬೆಂಗಳೂರು ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅಲ್ಲಿಂದ ನಮ್ಮ ಮಂತ್ರಿಗಳು ಎಲ್ಲಾ ತರದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಅವ್ರನ್ನ ಮುಟ್ಟಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೇನು ಕುಟುಂಬದ ಏನೇನು ತೊಂದರೆಗಳಿದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸರಿಪಡಿಸುವಂತ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ.
ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಂದ ಒಬ್ಬರೇ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಅವರೊಬ್ಬರೇ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ನಿನ್ನೆ ತಾನೇ ಅವರೆಲ್ಲ ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಇಂಥ ದುರ್ಘಟನೆ ಆಗಿದೆ. ಬಹುಶಃ ಅಲ್ಲಿ ಏನೇ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬಂದರೂ ಕೂಡ ನಾವು ನಮ್ಮ ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆ ಕೋಆರ್ಡಿನೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈಗ ಚೀಫ್ ಸೆಕ್ರೆಟರಿಗೂ ಮಾತಾಡಿ ಏನೇ ತೊಂದರೆ ಆದರೂ ಕೂಡ ಅದನ್ನ ಸರಿಪಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಅದು ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆಗೆ ಸಹಾಯ ಆಗುವಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದೇ ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ಸೌದಿ ಅರಬ್ನಲ್ಲಿ ಮಕ್ಕಾಲಿಂದ ಮದೀನಾ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದ ಬಸ್ ಅನ್ನೋ ದುರ್ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 42-45 ಜನ ಅಲ್ಲಿ ಏನು ಡೆತ್ ಆಗಿದೆ ಅವ್ರದ್ದು. ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಅಬ್ದುಲ್ ಗನಿ ಶಿರಟ್ಟೆ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಏಜ್ 55 ಏಜ್, ಬಸ್ ಡ್ರೈವರ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾವ. ಇವತ್ತು ಅವ್ರ ಸ್ನೇಹಿತರು ಹೈದ್ರಾಬಾದ್ ಸ್ನೇಹಿತರ ಜೊತೆ ಸೌದಿ ಅರಬ್ಗೆ ಪವಿತ್ರ ಉಮ್ರಾಗ್ ಹೋಗಿದ್ರು. ಅದ ಸುದ್ದಿ ತಿಳ್ಕೊಂಡೆ ಎಲ್ಲಾರು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿವಿ. ಎಲ್ಲ ನಾನು ಆತು, ನಮ್ಮ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕರಂತ ಪ್ರಸಾದ್ ಅವರೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಆಗಿ ಮಾತಾಡಿದೀವಿ. ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿನಲ್ಲಿ ನಾವು ಕನಿಷ್ಠ ಒಂದು 2-3 ಜನ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತಿಮ ಸಂಸ್ಕಾರ ಒಳಗೆ ಭಾಗವಹಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತೇಳಿ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನಾರು ಒಂದು ಸಹಾಯ ಮಾಡಿ ಕೊಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಇದು ಮಾಡಿದ್ರು. ಇವಾಗ ನಮ್ಮ ಭಾಗದ ಶಾಸಕರಂತ ಪ್ರಸಾದ್ ಅಬ್ಬೆ ಅವರು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ವಸತಿ ಸಚಿವರಂತ ಬಿಜೆಟ್ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವ್ರಿಗೆ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿ ಇವ್ರದ್ದು 3 ಜನದ ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಕಳ್ಸಿಕೊಟ್ಟಿವಿ. ಆಲ್ರೆಡಿ PDF ವಾಟ್ಸಪ್ ಮಾಡಿದೀವಿ. ಅವ್ರು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ನಾವು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಆತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಮಾತಾಡಿ 3 ಮಂದಿಗೆ ಹೋದ ವಿಸಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಕಳ್ಸಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲ, ಅವರು ಹುಬ್ಳಿಯಿಂದ ಒಬ್ರು ಹೋಗಿದ್ರು. ಅವ್ರು ಆಕ್ಚುಲಿ ದುಬೈನಲ್ಲಿ ಬಸ್ ಡ್ರೈವರ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ. ಇವಾಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಅವ್ರ ಸ್ನೇಹಿತರ ಜೊತೆ ಪವಿತ್ರ ಮಕ್ಕಾಗೆ ಹೋಗಿದ್ರು ಅಲ್ಲಿ ಉಮ್ರಾ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ. ಅಲ್ಲೇ ದುರ್ಘಟನೆ ಆಗಿದೆ. अल्ताज पार्टी हॉल केशापुर सर्कल हुबली अब आपके लिए फराहम करता है एक मियारी पार्टी हॉल की सहूलत। अल्ताज होटल में मुख्तलिफ मगर लजीज खानों के अलावा अब आप अल्ताज पार्टी हॉल का भी फ़ायदा उठा सकते हैं। आपके प्रोग्रामों को खुसूसी और यादगार बनाने के लिए सबसे बेहतरीन इंतखाब सिर्फ और सिर्फ अल्ताज पार्टी हॉल। शादी ब्याह, बर्थडे, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, बिजनेस सेमिनार्स, कॉन्फ्रेंसेस और बिजनेस मीटिंग्स के अलावा और बहुत कुछ कर सकते हैं इस पार्टी हॉल में। आज ही आइए अल्ताज पार्टी हॉल। मज़ीद तफसीलात के लिए राबिता। गुडमाल क्रिएशन होलसेल एंड रिटेल इन A to Z लेडीज वेयर, बेहतरीन कलेक्शन। अब आप अपने मनपसंद कपड़े खरीद सकते हैं। आज ही विजिट करें गुडमाल क्रिएशन, अपोजिट दत्तात्रेय टेम्पल, तुर्गिस बेल, हुबली। फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉन्टैक्ट जावेद गुडमाल। नंबर है 9880774942। फ्रीडम ऑनलाइन सेंटर, वन सोल्यूशन फॉर ऑल योर ऑनलाइन वर्क। पासपोर्ट एप्लीकेशन से लेकर आधार अप्लाई करने तक, बर्थ सर्टिफिकेट, वोटर ID, पैन कार्ड, हर तरह के ऑनलाइन वर्क के लिए सिर्फ और सिर्फ फ्रीडम ऑनलाइन सेंटर। ई स्टैम्प, बॉन्ड पेपर, कन्नड़ा इंग्लिश टाइपिंग के साथ बैंक अकाउंट ओपनिंग, सभी सर्विसेज अवेलेबल हैं यहाँ पर। संडे के दिन भी अब आप यहाँ से बॉन्ड पेपर ले सकते हैं। एड्रेस है मोहम्मद नगर, कस्बा पेट, ओल्ड हुबली। ऑफिस नंबर 0836451022।